धर्म म्हणजे नेमकं काय आणि योग्य निर्णय घेण्यासाठी किंवा सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी माणूस किती मोठा त्याग करू शकतो, एका क्षणासाठी आपण याचा विचार करूया. नक्कीच. समजा उद्या एका मोठ्या समृद्ध साम्राज्याचा राज्याभिषेक होणार आहे. सगळीकडे एकदम उत्सवाचं वातावरण आहे. हो, सगळी तयारी झालेली असते. बरोबर. आणि अचानक आदल्या रात्री असं सांगितलं जातं की हे सर्व साम्राज्य, हे सगळं वैभव सोडून पुढची 14 वर्ष जंगलात अज्ञातवासात राहायचंय. बापरे, हा तर खूप मोठा धक्का आहे. हो ना. आजच्या काळातला कोणताही अब्जाधीश, सीईओ हे मान्य करेल का? केवळ आपल्या वडिलांनी एका सावत्र आईला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी स्वतःचं विशाल साम्राज्य एका क्षणात हसत हसत सोडून देईल. आजच्या जगात हे निव्वळ अशक्य आणि कदाचित मूर्खपणाचंच वाटेल कुणालाही. अगदी बरोबर. पण हजारो वर्षांपूर्वी एका माणसाने हे केलं का? आणि म्हणूनच मराठी बुकवर्सच्या या नव्या सखोल विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. या प्रवासात ऐकणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर हे जे प्रश्न आहेत ना, ते मानवी अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जाणारे आहेत. म्हणजे जेव्हा आपण नीतिमत्ता, कर्तव्य किंवा अधिकाराचा विचार करतो, तेव्हा जगभरातील साहित्यात असे खूप मोजकेच ग्रंथ आहेत जे या गुंतागुंतीच्या प्रश्नांना इतक्या सखोलपणे भेटतात. रामायण हा त्यापैकीच एक सर्वोच्च ग्रंथ आहे. हो. आणि म्हणूनच आज आपण रामायणाच्या त्या पानावरून धूळ झटकणार आहोत जी कदाचित आपण कधीच इतक्या बारकाईने वाचलेली नसतील. अगदी. ऐकणाऱ्यांसाठी हा प्रवास एका नव्या शोधासारखा असणार आहे. कारण आज आपण फक्त ती एक सरळ रेषेत जाणारी कथा सांगणार नाही आहोत. आपल्यासमोर आज वाल्मिकी रामायण तर आहेच, पण त्यासोबतच तुलसीदासांचं रामचरितमानस, प्राचीन जैन आणि बौद्ध ग्रंथ आणि अगदी आधुनिक काळातील अभ्यासकांचं संशोधनही आहे. आणि बळ्ळाया घ्यायला गेलं सर्व वैविध्यपूर्ण संदर्भांचा आधार घेऊन या महाकाव्याच्या मुळापर्यंत जाणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. नक्कीच. कारण रामायण ही केवळ चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींमधील युद्धाची कथा नाहीये. तो मानवीय मूल्य, कर्तव्यांचा संघर्ष आणि पात्रांच्या मानसशास्त्राचा एक ऐतिहासिक आरसा आहे. हो ना. हजारो वर्षांपासून या एका कथेने भारतीयच नव्हे तर आशिया खंडातील अनेक देशांच्या समाजमनाला कसा आकार दिला हे समजून घेणं खूप रंजक आहे. बरोबर. तर मग आपण या प्रवासाची सुरुवात कथेच्या उगमापासूनच करूया. हो. मला नेहमीच या महाकाव्याचा जन्माची कथा खूप भुरळ घालते. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी नारद मुनींना एक अतिशय साधा पण गंभीर प्रश्न विचारला होता. या जगात सर्वात आदर्श पुरुष कोण आहे? हां. आणि त्यावर नारद मुनींनी रामाचं नाव घेतलं. तो विरह, तो शोक पाहून वाल्मिकींच्या मुखातून अचानक जे दुःखद शब्द बाहेर पडले, त्यातून श्लोक या नवीन वृत्ताचा जन्म झाला. इथेच या महाकाव्याचं मूळ तत्वज्ञान दडलेलं आहे. शोकातून श्लोक निर्माण झाला. अरे वा. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत मानवी मनाला दुसऱ्याच्या दुःखाची, करुणेची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या साहित्याची निर्मिती होऊच शकत नाही. खरंच खूप खोल अर्थ आहे हा. हो. आणि या करुणेच्या पायावरच रामाची कथा उभी आहे. कथेच्या सुरुवातीला आपण पाहतो की रामाचा जन्म होतो, राजा जनकाला भूमी नांगरत असताना सीता मिळते, मग त्यांचं स्वयंवर होतं. इथपर्यंत सर्व काही एका आदर्श राजपुत्राच्या सुखी जीवनाकडे वाटचाल करत असतं. पण खरा संघर्ष, ज्याचा मगाशी उल्लेख झाला, तो वनवासाच्या निर्णयातून सुरू होतो. आणि हा निर्णय केवळ एक घटना नाहीये, तर तो संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं. नक्कीच. कैकेयीच्या वचनामुळे रामाला अयोध्येचं सिंहासन सोडावं लागतं. मगाशी जे सीईओचं उदाहरण दिलं ना, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सत्तेचा मोह सोडणं हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. अगदी. सत्तेचा मोह कुणाला नसतो. हो ना. पण राम हा निर्णय केवळ पित्याची आज्ञा म्हणून नाही, तर समाजासमोर एक आदर्श ठेवण्यासाठी घेतो. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे इथे फक्त रामाचाच त्याग नाहीये. धर्माची खरी कसोटी अयोध्येच्या राजवाड्यातल्या प्रत्येक पात्राची लागते. म्हणजे भरताची सुद्धा. बरोबर. हो. भरताचं उदाहरण बघा. जेव्हा भरताला हे समजतं की त्याच्या आईने रामाला वनवासात पाठवून त्याच्यासाठी राज्य मागितले आहे, तेव्हा भरत काय करतो? तो सिंहासनाला स्पष्ट नकार देतो. अगदी बरोबर. तो सिंहासनाला नकार देतो, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवतो आणि स्वतः 14 वर्ष एक सेवक म्हणून राज्य चालवतो. हे कौटुंबिक ऐक्य, निष्ठा आणि निस्वार्थीपणाचं असं प्रतीक आहे जे आजच्या सत्ता संघर्षाच्या काळात अकल्पनीय वाटतं. खरंच सत्तेच्या मोहावर मात कशी करावी याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
पण सिंहासन सोडणं हा त्यागाचा फक्त पहिला टप्पा होता. कारण खरी कसोटी राजवाड्यात नाही तर जंगलातील अज्ञातवासात लागते, जिथे अयोध्येचे सर्व नियम बदलतात. वनवासातील ते जीवन, ऋषीमुनींसोबतचा काळ, शूर्पणखेचा प्रसंग आणि मग येतो तो सुवर्ण हरणाचा मोह. तो एक अतिशय महत्वाचा वळणबिंदू आहे. हो, मारीच नावाचा राक्षस सुवर्ण हरणाचे रूप घेतो आणि याच मोहातून सीतेचं अपहरण होते. पण इथे मला आपल्या संदर्भांमधील एका अत्यंत धक्कादायक गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. कोणती गोष्ट? आपण लहानपणापासून लक्ष्मण रेषा ओलांडू नये हे ऐकत आलोय, पण संदर्भानुसार लक्ष्मण रेषेचा थेट उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. हे वाचून मला खरंच खूप धक्का बसला. हा एक अतिशय रंजक मुद्दा आहे. आणि हे खरं आहे की वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा उल्लेख खरोखरच नाहीये. बापरे, मग हे आलं कुठून? काळाच्या ओघात जेव्हा कथा मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात गेली, तेव्हा अनेक प्रादेशिक साहित्यांतून ती जोडली गेली असावी. समाजाला सुरक्षिततेच्या सीमेचे आणि ती सीमा ओलांडल्यावर होणाऱ्या परिणामांचे एक ठळक प्रतीक हवे होते. अच्छा, म्हणजे ती एक प्रतिकात्मक संकल्पना बनली. अगदी बरोबर. लक्ष्मणरेषा ही एक संकल्पना बनली जी नंतरच्या काळातील ग्रंथांमध्ये रूढ झाली. पण ह्या अपहरणाच्या प्रसंगामुळे कथेतील सर्वात गुंतागुंतीच्या पात्राचा प्रवेश होतो. म्हणजे रावण. हो. हे ऐकून थोडा धक्काच बसतो की आपण लहानपणापासून ज्या रावणाचे पुतळे वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून जाळत आलोय, तो रावण मूळ वाल्मिकी रामायणात किंवा जैन ग्रंथांमध्ये पूर्णपणे वेगळाच आहे. वाल्मिकी रामायणात तो एक अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी राजा आहे. पण जेव्हा मी आपल्या संदर्भांमधील जैन रामायण वाचले, जसे की विमल सुरींचे पौंचर्यू, तेव्हा तिथे रावणाचे एक वेगळंच रूप समोर आलं. काय होतं त्यात? त्यात तो मांसभक्षक किंवा अक्राळ विक्राळ राक्षस नाही, तर तो एक विद्याधर आहे. आता मला सांगा, विद्याधर म्हणजे नेमकं काय? आपण तर आजवर त्याला राक्षस म्हणूनच ऐकत आलोय. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. विद्याधर म्हणजे असा एक वर्ग ज्यांच्याकडे विशेष विद्या, ज्ञान आणि कला आहेत. विमलसुरींच्या जैन परंपरेत रावणाला एका अतिशय ज्ञानी, तपस्वी आणि न्यायप्रिय राजाच्या रूपात मांडले आहे. अरे वा, पण मग जैन साहित्याने रावणाला असं का मांडलं? याचं उत्तर जैन धर्माचा अहिंसा या मूल तत्वात दडलेलं आहे. जैन तत्वज्ञानानुसार कोणीही व्यक्ती जन्मतःच पूर्णपणे दुष्ट किंवा पूर्णपणे देव असू शकत नाही. प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार मार्ग निवडतो. म्हणजे रावण मुळात वाईट नव्हता. जैन परंपरेत तर असं सांगितले की रावणाने परस्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आणि याच प्रतिज्ञेमुळे सीतेचं अपहरण करूनही तो तिला जबरदस्ती करू शकत नाही. बाप रे, ही खरंच थक्क करणारी माहिती आहे. एवढेच नाही तर बौद्ध ग्रंथ लंकारावतार सूत्रमध्ये रावण हा बुद्धांचा एक जिज्ञासू अनुयायी म्हणून दाखवला आहे, जो अत्यंत कठीण तत्वज्ञानावर गंभीर चर्चा करतो. म्हणजे जर आपण याला आजच्या काळात ठेवून पाहिलं तर, जर रावण इतका ज्ञानी, सामर्थ्यवान आणि तत्वज्ञानी होता, तर तो एकाच चुकीमुळे कसा उद्ध्वस्त झाला? तो एखाद्या शेक्सपियरच्या नाटकातील शोकांतिक नायकासारखा वाटत नाही का? ट्रॅजिक हिरो. बरोबर. हो, ज्याच्याकडे सगळं काही आहे, पण एका छोट्याशा चुकीमुळे, एका अहंकारामुळे त्याचा सर्वनाश होतो. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. जैन साहित्यात तो खरोखरच एक शोकांतिक नायक आहे. त्याचा पाळाव त्याच्या वासनेमुळे आणि अहंकारामुळे झाला. पण मग जर तो असा संमिश्र होता, तर आजच्या काळात तो पूर्णपणे दुष्ट कसा मानला जातो? याचं मुख्य कारण आहे काळाचा ओघ आणि बदलत्या समाजाच्या गरजा. 16व्या शतकात जेव्हा तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं, तेव्हा त्यांना समाजात भक्तीचा मार्ग प्रस्थापित करायचा होता. त्यांच्यासाठी राम हा केवळ एक आदर्श राजा नव्हता, तर तो साक्षात परमेश्वर होता. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही नायकाला पूर्णपणे ईश्वरीय रूप देता, तेव्हा त्याच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या पात्राला पूर्णपणे दुष्ट शक्तीचे प्रतीक बनवणं आवश्यक बनतं. त्यामुळे तुलसीदासांच्या काळात आणि त्यानंतर रावण हा निव्वळ वाईट प्रवृत्तींचा समूह बनला. म्हणजे कवींनी आणि लेखकांनी आपापल्या काळात समाजाच्या धार्मिक आणि नैतिक गरजांनुसार या पात्रांची पुनर्रचना केली. हे खूपच रंजक आहे. हो ना. असो, सीतेच्या अपहरणानंतर कथेचा प्रवाह बदलतो. रामाचा शोध सुरू होतो आणि आपण किष्किंधा कांडात प्रवेश करतो. इथे हनुमानाची भक्ती आणि त्याचे अफाट सामर्थ्य आपल्याला दिसतं. पण या सगळ्यात मला रामाचे नेतृत्व आणि त्याची प्रायोगिक जीवनमूल्य खूप भावतात. कोणती मूल्य? म्हणजे बघा ना,
रामाने युद्ध जिंकण्यासाठी अयोध्या किंवा मिथिला यांसारख्या मोठ्या राज्यांकडून लष्करी मदत का मागितली नाही? त्याने वानरसेनेची मदत का घेतली? या प्रश्नातच रामायणातील एक मोठा व्यवस्थापकीय आणि सामाजिक धडा दडलेला आहे. रामाने प्रस्थापित लष्करी शक्तींवर विसंबून न राहता जंगलातील स्थानिक लोकांना, उपेक्षितांना एकत्र केलं. म्हणजेच रामाचं नेतृत्व हे टॉप डाऊन नव्हतं, तर ते बॉटम अप होतं, तळागाळातून वर आलेलं. अगदी बरोबर. हे आजच्या काळातील एखाद्या ग्रासरूट चळवळीसारखं वाटतं. खरा नेता तोच असतो जो स्वतः सर्व काही न करता इतरांना सक्षम करतो. तो त्यांच्यात असा आत्मविश्वास निर्माण करतो की ते एका महासत्ता असलेल्या लंकेशी लढू शकतील. हे खऱ्या अर्थाने एम्पॉवरमेंटचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी तसंच. रामाने कोणालाही कमी लेखलं नाही. त्याने एक समानतेवर आधारित संघटन उभं केलं. आणि याचं आणखी एक सुंदर उदाहरण म्हणजे शबरीच्या उष्ट्या बोरांचा प्रसंग. हो, तो प्रसंग खूप भावूक आहे. हा प्रसंग केवळ कथेचा भाग नाहीये, तर तो एका मोठ्या सामाजिक तत्वावर भाष्य करतो. हा प्रसंग सांगतो की माणसाची किंमत त्याच्या संपत्तीवर, सत्तेवर किंवा जातीवर ठरत नाही, तर हृदयाच्या शुद्धतेवर ठरते. म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम बनला. आणि दुसरीकडे रावण ज्ञानी असूनही याच 6 शत्रूंच्या अधीन झाला. बरोबर. त्याचा अहंकार आणि मोह यामुळेच त्याचा विनाश झाला. मनाचे हे 6 शत्रू हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठं आत्मपरीक्षण असू शकतं. रामाने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि रावणाने ते गमावलं. हाच या युद्धाचा खरा पाया आहे. यानंतर कथा घनघोर युद्धाकडे वळते. रावणाचा वध होतो. सगळं काही सुरळीत झाल्यासारखं वाटत असतं. पण इथेच एक मोठं वळण येतं. हो, आता एका अशा वळणावर येऊया जे आजही वाचताना किंवा ऐकताना अनेकांना अस्वस्थ करतं. ती म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा. वाल्मिकी रामायणातील रामाचे शब्द इथे खूप कठोर आहेत. हो, तिथे राम म्हणतो की हे युद्ध त्याने सीतेसाठी नाही, तर आपल्या कुळाच्या सन्मानासाठी लढले. बापरे, मला खरंच प्रश्न पडतो आणि अनेक अभ्यासकांनाही पडतो की एक आदर्श पुरुष मानला जाणारा राम या क्षणी इतका कठोर कसा वागू शकतो? हा रामायणातील सर्वात संवेदनशील, भावनिक आणि वादग्रस्त भाग आहे. पण आपण जर याकडे तटस्थपणे पाहिलं तर इथे एक पती आणि एक राजा यांच्यातील कर्तव्याचा सर्वात मोठा संघर्ष दिसतो. म्हणजे राजधर्म. हो. वाल्मिकी रामायणात राम हा प्रामुख्याने एक मनुष्य आहे जो राजधर्माच्या ओझ्याखाली दबलेला आहे. तो आता केवळ एक नवरा नाही, तर तो अयोध्येचा भावी राजा आहे. समाजाच्या नजरेत राजधर्माच्या पालन करण्यासाठी आणि राज्याची अखंडता राखण्यासाठी रामाने हे पाऊल उचलले असे मानले जाते. म्हणजे राजाच्या वैयक्तिक भावनांपेक्षा प्रजेचा विश्वास महत्वाचा असतो. अगदी. हे राजधर्माचे अत्यंत कठोर सूत्र इथे लागू होते. पण ही कठोरता नंतरच्या काळातील कवींना, विशेषतः तुलसीदासांना पटली नाही. बरोबर. म्हणूनच संदर्भांमध्ये छाया सीता या संकल्पनेचा उल्लेख आहे. होय. आणि या मागचं कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 16व्या शतकात तुलसीदास रामाला साक्षात परमेश्वर मानत होते. मग एका परमेश्वराच्या पत्नीला, जी साक्षात जगन्माता आहे, तिला एक दुष्ट राक्षस कसा स्पर्श करू शकेल? बरोबर आहे. आणि तिला अशी मानहानिकारक अग्निपरीक्षा का द्यावी लागेल? ही तात्विक आणि धार्मिक अडचण दूर करण्यासाठी तुलसीदासांनी छाया सीता ही संकल्पना आणली. छाया सीता म्हणजे नेमकं काय होतं त्यात? या संकल्पनेनुसार रावणाने अपहरण करण्यापूर्वीच मूळ सीता अग्नीच्या सुरक्षेत जाते आणि रावण फक्त तिच्या छायेचे म्हणजे एका पडछाईचं अपहरण करतो. अरे वा. आणि युद्ध संपल्यानंतर जेव्हा अग्निपरीक्षा होते तेव्हा ती छाया अग्नीत नष्ट होते आणि मूळ सीता पुन्हा रामाकडे येते. हे खरोखरच थक्क करणारे आहे. म्हणजे समाजाने आणि लेखकांनी आपल्या आराध्याच्या पावित्र्याला धक्का लागू नये म्हणून कथेत एक तात्विक बदल घडवून आणला. हो. पण मूळ वाल्मिकी रामायणाचा विचार केला तर या अग्निपरीक्षेतून सीतेचे अफाट मानसिक धैर्य सिद्ध होते. ती रामाच्या कठोर शब्दांनी कोलमडून पडत नाही, रडत बसत नाही, तर अत्यंत बाणेदारपणे, स्वाभिमानाने अग्नीला सामोरी जाते. नक्कीच. सीतेचे चरित्र हे केवळ सहनशीलतेचे नाही, तर आत्मसन्मानाचे मोठे उदाहरण आहे. ती केवळ एक मूक दर्शक नाहीये. अगदी. आणि सीतेच्या या स्वाभिमानाचे सर्वात मोठे रूप आपल्याला रामायणाच्या उत्तरकांडात दिसते. उत्तरकांड, जिथे राम अयोध्येचा राजा बनतो. पण समाजातील संशयामुळे सीतेचा पुन्हा एकदा त्याग केला जातो. ती जंगलात वाल्मिकींच्या आश्रमात राहते, लवकुश यांना एकटीने वाढवते. आणि शेवटी जेव्हा अनेक वर्षानंतर राम तिला पुन्हा अयोध्येत बोलावतो आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांदा परीक्षा देण्यास सांगतो, तेव्हा सीता ठामपणे नकार देते आणि भूमीमध्ये सामावून जाते. आधुनिक संशोधनात या प्रसंगाकडे अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आहे. कसं काय? विशेषतः सीता इन सीटू सारख्या आधुनिक अभ्यास प्रबंधांमध्ये
असं मांडलं आहे की सीतेचा भूमीत जाण्याचा निर्णय हा आत्मसमर्पण, हार किंवा नैराश्य नव्हती, तो तिचा स्वतःचा अत्यंत ठाम आणि स्वतंत्र निर्णय होता. म्हणजे तिने एक प्रकारे स्वतःचीच वाट निवडली. अगदी बरोबर. तिने पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध आणि समाजाकडून वारंवार मागितल्या जाणाऱ्या पुराव्यांविरुद्ध स्वतःचं स्वातंत्र्य सिद्ध केले. ती राजा जनकाची कन्या होती, भूमीतून आली होती आणि कोणाच्याही अटींवर जगण्यापेक्षा तिने स्वाभिमानाने आपला परतीचा मार्ग स्वतः निवडला. खरंच, तिने सिद्ध केलं की तिचे अस्तित्व केवळ कोणाची पत्नी असण्यापुरते मर्यादित नाही. हो, सीता हे अबला नसून एका खंभीर स्त्रीचे प्रतिनिधित्व करते हे यातून स्पष्ट होते. याच संदर्भात या महाकाव्याकडे पाहण्याचे काही अतिशय वेगळे राजनीतिक आणि प्रादेशिक दृष्टिकोनही आपल्याकडे आहेत. आपण मायकल मधुसूदन दत्त यांचे मेघनाद बध काव्य आणि E.V. रामास्वामी यांसारख्या विचारवंतांच्या संदर्भांचा विचार करूया. त्यांनी रामायणाकडे पूर्णपणे एका वेगळ्या, विशेषतः दक्षिणेकडील आणि मूळ रहिवाशांच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. हे दृष्टिकोन काय सांगतात? 20व्या शतकात विशेषतः भारतातील राजकीय आणि सामाजिक बदलांच्या काळात अनेक विचारवंतांनी रामायणाचे वेगळे विश्लेषण केले. E.V. रामास्वामी, ज्यांना पेरियार म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी द्रविडी चळवळीच्या पार्श्वभूमीवर रामायणाकडे पाहिले. अच्छा. त्यांच्या मते ही उत्तरेकडील राजांची दक्षिणेकडील संस्कृतीवर केलेल्या आक्रमणाची कथा होती. त्यांनी रावणाला एक अत्यंत प्रामाणिक, ज्ञानी आणि द्रविडी संस्कृतीचा रक्षक मानले, ज्याच्यावर ऐतिहासिक अन्याय झाला असे त्यांना वाटले. आणि बंगाली साहित्यात? तिथे 19व्या शतकातील बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांनी मेघनाद बध काव्य लिहिले, ज्यामध्ये त्यांनी रावणाला एका शोकाकुल पित्याच्या रूपात रेखाटले, जो आपल्या मुलाच्या मृत्यूवर विलाप करत आहे. हे संदर्भ खूपच वेगळे आहेत. हो, आणि ऐकणाऱ्यांनी इथे हे लक्षात घ्यावे की आपण या राजकीय किंवा सामाजिक मतांचं समर्थन करत नाही आहोत. पण हे संदर्भ सांगणं महत्त्वाचं आहे, कारण ते दाखवून देतात की रामायण हे साहित्य किती विशाल आहे. म्हणजेच रामायण हे आजच्या भाषेत सांगायचं तर एका ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखं आहे. मूळ कोड तोच आहे, पण प्रत्येक युगाने, समाजाने आणि विचारवंताने आपल्या गरजेनुसार आपल्या संघर्षाचे प्रतीक म्हणून त्यात भर घातली आहे. अगदी समर्पक उपमा आहे ही. कोणी त्यात भक्ती शोधली, कोणी नीतिमत्ता शोधली, तर कोणी स्वतःच्या सामाजिक संघर्षाचे प्रतिबिंब शोधले. आणि म्हणूनच हजारो वर्षानंतरही ही कथा जिवंत आहे. ती एका चौकटीत अडकून पडत नाही. ती प्रत्येक वाचकाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देते. कधी ती आपल्याला रामाच्या त्यागातून कर्तव्याची जाणीव करून देते, तर कधी सीतेच्या निर्णयातून स्वाभिमानाचा अर्थ समजावून सांगते. बरोबर. खरंच, रामायण ही केवळ राम आणि रावणाच्या युद्धाची कथा नाही. हा मानवी मूल्यांचा, नैतिकतेचा आणि धर्माचा एक प्रदीर्घ प्रवास आहे. आजच्या काळातही नेतृत्वाचे गुण, संकटांना सामोरे जाण्याची जिद्द, उपेक्षितांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि नात्यांमधील मूल्य या कथेमधून शिकता येतात. आणि जोवर मानवी समाजात मूल्य आणि कर्तव्यांचा संघर्ष राहील, तोवर रामायणाची प्रासंगिकता कधीही संपणार नाही. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी मी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून देऊ इच्छिते. आपण कथेतील रावणाचा आणि त्याच्या लंकेचा विनाश पाहिला, पण जर काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे खऱ्या अर्थाने माणसाचे सर्वात मोठे शत्रू असतील, तर मग खरी लंका कुठे आहे? ती बाहेर कोणत्या तरी बेटावर आहे की आपल्या स्वतःच्या मनाच्या आत दडलेली आहे? खूपच खोल प्रश्न आहे हा. आणि जर ती लंका, ते 6 शत्रू आपल्या आत असतील, तर आपण रोजच्या जीवनात आपलं स्वतःचं रामायण कसं लढत आहोत याचा नक्की विचार करूया. अत्यंत मार्मिक आणि अंतर्मुख करणारा प्रश्न. याच विचारासोबत आपण आजची चर्चा इथेच थांबूया. हो, मराठी बुकवर्सच्या या सखोल विश्लेषणाचा आजचा हा प्रवास इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि विचार करत रहा.